नागपुरातील ओबीसींचा हा मोर्चा राजकीय मोर्चा असून तो स्वार्थासाठी मोर्चा असल्याची टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केली आहे। यावेळी जरांगेंनी विजय वडेट्टीवार यांच्यावरही निशाणा साधला आहे। मनोज जरांगे पाटील आपल्याबरोबर आहेत। मराठ्यांचं आरक्षण कसं घालवायचं याच्यासाठी ते मरण येईना म्हणून पाय फोडायचं काम चालू आहे राहुल गांधीच्या सांगण्यावरून। त्या पद्धतीने ती काँग्रेसचा मोर्चा आहे। ते काय कोणत्या ओबीसीसाठी नाही आहे, ओबीसीच्या हक्कासाठी नाही, ओबीसीचं कल्याण व्हावं म्हणून तर अजिबातच नाही। हे त्या पद्धतीचं ते काम चालू ज्या रद्द होत नसतो आणि ज्या रद्द झाल्यावर मग बघ सांगू आम्ही सुद्धा काय काय करायचंय। आम्ही सुद्धा पुढचे डाव टाकून ठेवले। आम्ही कधी शरद पवार साहेबावरती बोललो का? आम्हाला माहिती आहे जे व्हायचं ते झालेलं आहे। आता जे 94ला व्हायचं ते झालंय, जे देवारा व्हायचं ते झालेलं आहे। आता आपल्याला आता लढून मिळवू नये। मागचं उकरीत बसावं पुढचं जात आहे। त्याच्यामुळे मागचं काय करत बसायचं तर आपण पुढे लढून मिळू। त्याला बोलायची काय गरज होती का? मराठ्याला आरक्षणच द्यायचं नाही, कुणबीतूनच द्यायचं नाही, आम्ही आवाज करून त्यावच करून म्हणजे हे असल्या लोकांमुळे, देशमुखां फेसमुखांमुळं यांचं काय, यांच्यामुळं त्यांच्या नेत्याला डाग लागतो। सापाला दूध पाजून बसले। मग आता त्यांना पश्चाताप येत असेल तिच्या आईला ज्यांना पुन्हा आरक्षण दिलं तेही आपल्या बाजून नाही राहिले, त्याच्यापेक्षा मराठ्याला दिलं असतं तर बरं झालं असतं। हे आम्ही बोललो त्या दिवशी। आणि हे त्यांच्याही माकडं मुकडं 4-2 असते ना, त्यांनी समजून घ्यावा नीट। पिक्चर आणि पुच्चर रे काय, पिक्चर आणि पुच्चर काय, काय पिक्चर आणि भच्चर आणि काहीच नाही। यांचं काय आहे, यांच्या डोक्यात फक्त राजकारणाचा किडा आहे। ते ना परळीच्या टोळीच्या आहारी गेले आणि ते आहारी गेल्यामुळं धनगरांचं वाटोळं व्हायला लागलं। इतकं आहारी समाजाचं वाटोळं करून माणसाने कधीच जाऊ नये। इतकं जर समाजासाठी लढले असते तर आतापर्यंत धनगरांना आरक्षण सुद्धा मिळालं असतं, आतापर्यंत मिळालं पण असतं। पण आता काय असतं, नाद लागलेला असतो आणि ते चक्र इतकं डेंजर आहे परळीचं टोळीचं, त्या चक्रव्यूहातून याला काय बाहेर निघताय ना। आता रवी मुंडे, एबीपी माझा, तुमच्या एक जणाला